गाईस, तर आज डीपीने जान्हवी सोबत पंगा घेतलेला दिसतोय, कारण हे सगळे बेडवर बसलेले असतात आणि इकडे जान्हवी अचानक येते आणि डीपी तिला टोमणा मारतो। चला तर बघूयात नेमकं काय घडलेलं आहे। तर अभिजीत आणि डीपी हे दोघं गाणं म्हणत असतात की हा माझ्या बच्चा प्रपोज मारतो तुला, ए माझ्या पिल्लू हा म्हण पळवून नेतो तुला, शुभमंगल सावधान करून टाकू आपण, एवढं म्हणून डीपी शांत बसतो। तर सूरज म्हणतो की आपण दोघं, विषय संपला, गोळीगत धोका आला आपल्या बिग बॉसच्या घरात एक काळा बोका, कारण तिकडून जान्हवी आलेली असते आणि हे सूरजला माहीत नसतं। तर सूरज विचारतो की कुठं आला, डीपी म्हणतो तो काय आहे, कारण जान्हवीने ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे। तर जान्हवी म्हणते की लक्षात ठेवेन मी हे। तर त्याच्यावरती डीपी म्हणतो अगं आपसूक आलं, धोकाला काळा बोका असं मी जोडून गेलो, मी काही मुद्दाम नाही केलं। तर डीपी म्हणतो की बिग बॉसची गर्लफ्रेंड आहे ती। त्यावर सूरज म्हणतो की नका काही पण म्हणू। त्यावर जान्हवी म्हणते की मी कालच त्यांच्याशी ब्रेकअप केला आहे। तर इकडे डीपी विचारतो की असं का, तर त्यावर सूरज सांगतो की काल जान्हवी ताईने खूप मेकअप केलेला होता, पण तिच्याकडे बिग बॉसने बघितलं नाही म्हणून तिनं ब्रेकअप केलेला आहे। त्यावर डीपी म्हणतो की का ग आमच्या बिग बॉसना धोका दिला, गोलीगत धोका दिलेला आहे मी, असं इकडे परत जान्हवी सांगते। तर पहिल्यांदा हा म्हणली आणि आता नाही म्हणते, बिग बॉस आमचा जीवलग आहे आणि त्याला धोका द्यायचा नाही, असं डीपी तिला खडसावून सांगताना दिसतो। त्यावर डीपी सूरजला विचारतो की काय झालं। त्यावर सूरज सांगतो की तुम्हीच आता बोला, मी काही नाही बोलत, म्हणून डीपी सांगतो की का ग नाराज केलंस आमच्या बिग बॉसना, बिग बॉस तुम्हीच बघा आता काय झाले असते, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं तुमचं नातं आहे ते तुटलेलं दिसतंय। इकडे जान्हवी आता स्प्रे मारते आणि तो माईकलाच एक बिग बॉस आहेत असं समजून त्यांच्याशी बोलतो की तुम्ही जान्हवीला घेऊन बाहेर जावा, गेट ऑफ इंडिया जवळ जावा, तिथं लेट नाईट डिनर करा, कॅन्डल लाईट डिनर करा आणि तुम्ही तिच्यासोबत मस्ती करा, म्हणजे ती जरा खुश होईल। आणि त्याच्यानंतर इकडे सगळेच असतात। तर जान्हवी एक स्प्रे घेते आणि मारते। तर तो सांगतो की बघा बिग बॉस, आता जान्हवीने स्प्रे मारलेला आहे आणि तो तुमच्यासाठीच मारलेला आहे असं मला वाटतं। आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते। तर सांगतो ही बघा तिची चाल। आणि त्यानंतर जान्हवी बेडरूम एरियामधून किचनकडे जाते। तर अशा पद्धतीने घरामध्ये आत्ता डीपीने जान्हवी आणि बिग बॉस या दोघांची सुद्धा खेचलेली दिसते। तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।